धन्यवाद रश्मी मॅडम. यालाच जोडून अजून एक एक्साइटिंग अनाउन्समेंट करताना मला खूप आनंद होत आहे. अ, बऱ्याच आपल्या मेंबर्सना ही अनाउन्समेंट माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी पण हे सरप्राईज आहे. ती म्हणजे 2024च्या सुरुवातीला आपण सर्वजण आम्हाला टेक प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुकद्वारे आम्हाला फॉलो करू शकणार आहात. लवकरच मी आधार रेखा प्रतिष्ठानचे फेसबुक पेज तयार करत आहे आणि त्यासाठी सर्व कमिटी मेंबर्स आणि जे मेंबर्स आम्हाला जोडू इच्छितात त्यांनी फेसबुकवर टेम्पररी मला कनेक्ट करावं. नंतर मी तुम्हाला फेसबुक पेजवर आपल्या लिंक करेन आणि 2024च्या सुरुवातीला आपण हे पेज ओपन फॉर ऑल करूया. आपल्या आधार रेखा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर श्री अनिल हेरूर हे प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट असून ते ठाणे, मुलुंड आणि डोंबिवली येथील वेगवेगळ्या हॉस्पिटलशी संलग्न आहेत आणि नुकतंच 10 दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे स्वतःचे ऑन्को होप अनिल कॅन्सर क्लिनिक मुलुंड इथे सुरू केलेले आहे. ते नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमांना प्रोत्साहन आणि मदत करत असतात. आधार रेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री श्रीनिवास मराठे यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अनिल हेरूर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. जोरदार टाळ्या हो जरा. आपल्या बिझी स्केड्यूलमधून आपण वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्यासाठी आम्हा सर्व मेंबर्सना खूप आनंद झाला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ते डॉक्टर श्री अभिजित सोनावणे हे खास आपल्यासाठी वेळात वेळ काढून पुण्याहून इथे आलेले आहेत. त्यांची सविस्तर ओळख आणि त्यांचे व्याख्यान याच्याकडे वळण्याआधी आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करू. यासाठी मी आधार रेखा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉक्टर श्री अनिल हेरूर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. भेटवस्तू अरविंद जोशी यांनी अनुवादित केलेले माझी समाज परिवर्तनाची शोभा यात्रा हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. मी हेरूर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार, धन्यवाद नचिकेत. आधार रेखाच्या अरविंद जोशी स्मृती आधार संवाद मालेमध्ये इथे मला बोलवल्याबद्दल आणि इथे सत्कार केल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. काही आपण नेहमी म्हणतो की प्रत्येकावर अनेक ऋण असतात. पितृऋण असतो, समाज ऋण असतो. तर समाज ऋण आपण फेडावा हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं, पण काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचा समाज ऋणी होतो आणि आज आपल्याला डॉक्टर प्रशांत सोनावणे हे पुण्याहून आपल्यासाठी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद डॉक्टर साहेब. तुमचं कार्य मी आत्ता तुम्ही मला सांगितलं ते खरोखरच इन्स्पायरिंग आहे आणि आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकायचं आहे, खूप काही आपल्याला पॉइंटर्स मिळणार आहेत आणि आपण विल डेफिनेटली बी एनरिच्ड बाय द एक्सपिरियन्स दॅट यू गिव्ह अस. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आलात. मंचावरील आमचे डायनामिक श्री मराठे साहेब जे दादरहून आलेले आहेत. आवर यंग, तुम्हाला सिनियर मोस्ट म्हटलं पण मला वाटतं तुम्ही यंगेस्ट आहात. श्री हळलीकर साहेब आणि आमचे नामबंधू आहेत, मी पण अनिल आहे. तर आणि आधार रेखाचे जे खरे आधार आहेत, जे तुम्ही सगळे आहात, त्यांना सर्वांना अभिवादन करून मी 2 शब्द फक्त बोलू इच्छितो. कॅन्सर म्हटलं की अरविंद जोशी सर जेव्हा माझ्याकडे आले होते, भानुशाली सरांनी मला त्यांची ओळख करून दिली आणि आपण कॅन्सरसाठी काहीतरी करू. तर आधी मी खूप स्केप्टिकल होतो, कारण खूप वेळा खूप लोकांनी खूप प्रयत्न केलेले असतात आणि प्रत्येकाचा काही ना काहीतरी अजेंडा असतो ह्या गोष्टी करण्यामध्ये. पण ह्या व्यक्तीचा डॉक्टर साहेब खूप, म्हणजे मला माहीत नाही की तुम्ही अरविंद जोशींना भेटला होतात, बट ही वॉज पर्सिस्टंट अँड ही म्हणजे ती पॅशन त्यांच्यामध्ये दिसायची. बिईंग अ कॅन्सर सर्वायव्हर हिमसेल्फ किंवा कर्कयोद्धा असल्यामुळे असेल म्हणा, परंतु त्यांच्यामध्ये एक पॅशन होती आणि आपण समाजासाठी काहीतरी करावं. जे कॅन्सरमध्ये असे जे कर्कयोद्धे आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी एफर्ट्स करावेत, काहीतरी आपण एक उभी करावी संस्था. ह्याच्यामध्ये ते खरोखरच पॅशनेट होते आणि ती छोटंसं जी रोप लावलं होतं ते आज वटवृक्ष होत आहे
हे बघून खरोखरच आनंद होतो. आणि त्यासाठी रश्मिताई आणि आपण सगळे आणि तुमचे पण माझे खरं सांगायचं तुम्ही म्हणताय पण माझं काहीच नसतं. आय एम मोर इन स्पिरिट रॅदर दॅन इन पर्सन. पण तुम्ही तुमचे खूप एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. कारण कॅन्सर हा आजार मी नेहमी म्हणतो हा आजार केवळ एक हेल्थ प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला माहिती आहे का की 2019 डेटा आला 6 कोटी भारतीय लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जातात केवळ कॅन्सर केअर कॉस्ट्समुळे. त्यामुळे कॅन्सर हा आजार हा केवळ एक हेल्थ प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला आपण खूप मोठ्या गोष्टी बोलतो कॅन्सरच्या. आम्ही खास करून जे कॅन्सर फिजिशियन्स आहेत आम्हाला खूप बरं वाटतं की आम्ही अशी औषधं तयार केली, अशा सर्जरीज केल्या, रोबोटिक सर्जरी केली. परंतु हा जो विषय आहे की कॅन्सरसाठी जेव्हा आपण युद्ध म्हणतो त्या युद्धाला जी लागणारी ॲम्युनिशन आहे, जो दारुगोळा आहे, तो कुठून येणार? तुमच्याकडे सैन्य असेल, तुमच्याकडे बाकी सगळे असतील, पण तो दारुगोळा येणार कुठून? आणि त्या दारुगोळ्यासाठी लागणारी जी क्षमता आहे ती क्षमता समाजामध्ये आली पाहिजे. आणि म्हणूनच हा सोशल आजार असल्यामुळे हा सोशल आजाराला आपल्याला एक समाज म्हणून संघटित होऊन त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. कॅन्सरचे जे वेगवेगळी अंग आहेत, राईट फ्रॉम जसं आता रश्मिताई म्हणाल्या की डिटेक्शन आहे आणि ते पॅलिएटिव्ह केअरपर्यंत जातं. कारण कॅन्सरमध्ये केवळ एक डिटेक्शननी होत नाही, मग त्याची ट्रीटमेंट होते आणि मग त्याची जर्नी काही लोकांमध्ये पॅलिएटिव्ह केअरपर्यंत जाते. आणि प्रत्येक टप्प्याला आपल्याला समाजाची मदत लागते. ह्याच्यासाठी प्रतिष्ठान खूप छान काम करत आहे. आमचा एक छोटासा वाटा असतो. आमचा एक NGO आहे जो GKC ट्रस्ट म्हणून, ज्याची मॅमोग्राफी व्हॅन आत्ता जो उल्लेख झाला, आम्ही शहापूर, वाडा ह्या ठिकाणी ट्रायबल एरियाजमध्ये कॅन्सर अवेअरनेस, कॅन्सर डिटेक्शन करतो. जवळजवळ 8,000 मॅमोग्राफी आम्ही केल्या आहेत. आणि आम्ही PHCंबरोबर काम करतो. कारण PHCमध्ये आज त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर PHCमध्ये थोडीशी काहीतरी एक आयुष्य येतं. कारण आज जर तुम्ही बघितलं तर आपल्याला ठाण्यात राहून कळत नाही, परंतु माझ्या स्टाफची सर्वात मोठी कंप्लेंट असते जेव्हा मी त्यांना PHCमध्ये कॅम्प करायला सांगतो की तिथे स्त्रियांसाठी टॉयलेट्स नाहीत. म्हणजे आपण PHC म्हणतोय, तुम्ही ग्राउंडवर काम करता त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की PHCची हालत आज अशी आहे की तिकडे टॉयलेट्स नाहीत. आपण हेल्थ केअर आणि आपण स्वच्छता, हायजीन ह्या गोष्टींबद्दल बोलतो, पण टॉयलेट्स नाहीत, तर तिथून सुरुवात आहे. तर असं असताना आपण तिकडे अवेअरनेस निर्माण करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी कधी प्रशासनाबरोबर काम करावं, कधी त्यांच्याशिवाय काम करावं लागतं, पण ते करणं खूप आज गरजेचं आहे असं मला वाटतं. अनेक प्रकल्प जे आज आधाररेखा प्रतिष्ठान करतंय, त्या खास करून जे योग वर्ग आहे, हे माझे पेशंट्स मला खूप सांगतात आणि त्याचं खूप कौतुक करतात ताई. म्हणजे अनेक पेशंट येऊन सांगतात की त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. कारण होलिस्टिक केअर ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट आपल्याला कळत नाही की त्याच्यामध्ये आपण जेव्हा ट्रीटमेंट जेव्हा आपण म्हणतो, कारण बेसिकली मॉडर्न मेडिसिनमध्ये फोकस जो आपला असतो डॉक्टर साहेब, तो आपला फक्त एक त्या पेशंटला बरं करण्यामध्ये होतो. आणि बऱ्याच वेळेला तो फोकस शिफ्ट होतो, पेशंटपासून त्या रोगावर शिफ्ट होतो. म्हणजे आपल्याला कळतच नाही की आपण त्याचा CT स्कॅन आणि एक्सरे किती वेळ ट्रीट करतोय आणि त्या पेशंटला कसं ट्रीट करतोय. ही होलिस्टिक केअर जी आहे, ती होलिस्टिक केअर कॅन्सरमध्ये खास करून खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळे उपक्रम खूप उपयोगी पडतात आणि त्याचा आपण कंटिन्यू करतोय. आय एम रिअली प्राऊड ऑफ इट की आपण या सगळ्या गोष्टी आपण कंटिन्यू करतो आहोत. तर ही गोष्ट पुढे अजून आपण वाढवायला हवी. एक छोटासा प्रकल्प, मी एक सीड जस्ट टाकायचा प्रयत्न करतो तुमच्यामध्ये. आणि मी आत्ता मराठे साहेबांना आणि ताईंनाही बोललो की आपण आता थोडंसं पॅलिएटिव्ह केअरसाठी पण वळलं पाहिजे. की आपल्या हॉस्पाईस हा जो कन्सेप्ट आहे, हॉस्पाईस ही अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह मेडिकल केअर दिली जात नाही, जे टर्मिनल पेशंट्स असतात. आणि ही कारण आलं की एक हॉस्पिटलमध्ये काम करणारी मावशी होती, तिच्या नवऱ्याला तंबाखू खाऊन ॲडव्हान्स कॅन्सर झाला होता. म्हणजे मला एवढं ते लागलं मनाला की ती बाई उभी होती, शेजारचे लोक आले होते आणि ते सांगत होते की डॉक्टर साहेब, ह्याला काही देता येईल का, म्हणजे ह्या त्रास संपेल. म्हणजे एक बायको आपल्या नवऱ्याबद्दल हा काढते, कारण ते असह्य होतंय. कारण छोटीशी खोली, वास येतो, सारखं ते एक मृत्यूचं वातावरण असतं सगळं, त्यांना सांभाळणार कसं. त्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे.
अजूनही कॅन्सरमध्ये अनेक लोक टर्मिनल असतात, त्यांना त्यांची काळजी घ्यायला कोण नसतं. हॉस्पिटल खूप महाग पडतात. बऱ्याच वेळेला हॉस्पिटल्सचे स्वतःचे काही लिमिटेशन्स असतात. मग ते ICU येतं, मग येतं, कारण मेडिको लिगल हल्ली तुम्हाला माहिती आहे कसं झालंय. त्यामुळे लोकांना ती भीती असते. मग अशा पेशंटना ICUत ठेवलं जातं, मग तो खर्च वाढतो. ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं बाहेर येण्यासाठी आपल्याला नितांत गरज आहे. आणि हे कमर्शियल कधीच होणार नाही, कारण कारण कोणी तिकडे पैसे खर्च करता येत नाहीत त्याच्यासाठी, एका टर्मिनल पेशंटसाठी. त्यामुळे आपल्याला एक समाज म्हणून आपल्याला ते दायित्व आपल्याला करावं लागणार आहे. कदाचित आपल्याला हे ईश्वरी कृपेने करता येईल. मला माहिती आहे की आपण सगळ्यांनाच आपल्याला सोनावणे सरांच्या कामाबद्दल ऐकायचं आहे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची आहे. तर सुरुवात फडके सरांनी खूप छान केली माऊलींच्या ओव्या गाऊन. तर मी तेवढंच तीच पसायदानाच्या ज्या ओळी आहेत त्याच सांगून संपवतो की खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूतांचा परस्पर जडो मैत्र जीवाचा. आणि हीच काम आधाररेखा करते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आपल्या प्रमुख वक्त्यांची ओळख करून द्यायला मी आधाररेखा प्रतिष्ठानच्या कमिटी मेंबर सुजाता नाईक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सर्वांना माझा विनम्र नमस्कार. सिंधुताई सकपाळ, माई, हजारो लेकरांच्या आई, तिने ज्याला वादळ म्हटलं, तुफान, झंझावात, वादळ जे लोकांच्या डोक्यावरचं छप्पर उडवतं, पण हे वादळ लोकांच्या डोक्यावर छप्पर धरतं. आणि असं हे वादळ आज आपल्या इथे आलेले आहेत. डॉक्टर अभिजित सोनावणे, जन्म म्हसवड, सातारा जिल्हा. शालेय शिक्षण त्यांचं साताऱ्यात पूर्ण झालं आणि पुणे येथून 1999 साली वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी काही NGOजमध्येही काम केले आणि एका आंतरराष्ट्रीय कंपनीत महाराष्ट्र प्रमुख म्हणून 10 वर्ष ते कार्यरत होते. पण मग अचानक एके दिवशी काय झालं माहीत नाही, आपण ते त्यांच्याचकडून ऐकू. पण तो दिवस उजाडला 15 ऑगस्ट 2015 आणि या दिवशी ते ह्या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी स्वतःला मुक्त केलं. पण भीक मागून जीवन जगणाऱ्या अनेक जीवांना लाचारीतून मुक्त करण्याचा ध्यास आणि ध्येय त्यांनी घेतलं. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नेचरोपॅथी याच्याबरोबरच सिम्पथी आणि एम्पथी या 2 पॅथी घेऊन प्रामुख्याने त्यांनी सोहम या ट्रस्टनी जन्म घेतला. सोहम म्हणजे श्वास, श्वासाचा आवाज, आणि हा श्वास घेण्याचं धैर्य त्यांनी या भिक्षेकरांना दिलं. हा प्रवास खूप खडतर होता आणि या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीची, मनीषाची साथ लाभली. ही संस्था भीक मागणाऱ्या लोकांना मोफत वैद्यकीय उपचार तर देतच, पण मानाने जगण्याचे विचार त्यांच्या मनावर बिंबवतं. त्यांना व्यवसाय उपलब्ध करून व्यवसाय करण्याचं शिक्षण आणि बळ देतं. जे व्यवसाय करू शकत नाहीत त्यांना रोजगार उपलब्ध करून देते. त्यांच्या मुलांना आत्तापर्यंत 50 मुलांना त्यांनी दत्तक घेऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय सरकारी ज्या काही सोयी आहेत त्याही ते त्यांच्यापर्यंत पोचवतात. ह्यांना त्यांची स्वतःची ओळख सरकार दरबारीच नव्हे तर त्यांना त्यांच्या स्वतःलाच करून देण्याचं एक महान कार्य त्यांनी केलं आहे. अशा या कार्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करते आणि अभिजित सरांना विनंती करते बोलण्याची. धन्यवाद. हॅलो, आवाज येतोय? मला नाही तुमचा आवाज येत. नमस्कार. नमस्कार. आत्ता माईक बरोबर झाला. अच्छा.
अरविंद स्मृती आधार संवादमाला. मी अनिल हरोलीकर सर, माझे ज्येष्ठ बंधू अर्पिता ताई राऊत. मी त्यांना बघितले नाही, इथे इथं आलेत का नाही मला माहीत नाही. अच्छा, अर्पिता ताई राऊत आणि तुम्ही सगळी मंडळी. 6:30 झालेत. 7:30 पर्यंत कोणी उठायचं नाही. गंमत केली. मी एक 35-40 मिनटं बोलेन. मला तुम्ही बोलायला दिलं तरी मी आजची रात्र, आजची पहाट, उद्याचा दिवस, उद्याची रात्र पण बोलू शकेन. पण मला तुमची पण काळजी आहे. मी 35-40 मिनिटात हे सगळं संपवण्याचा प्रयत्न करेन आणि एक स्लाईड शो दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघूयात आपण कसं जमतं. तुम्ही थकलात, दमलात तर मला सांगा. मी थकणार नाही, मी दमणार नाही. ओके. हॅलो, हा पण वाढव रे, बघूया जरा. हॅलो 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 हॅलो. ताई, तुमच्या मोबाईलची रिंग खूप छान आहे, पण थोडा वेळ बंद ठेवा. ओके. पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई असते. पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई असते, परंतु पोराच्या अख्ख्या जीवनाचा विचार करतो तो बाप असतो. आईच्या पदराला खिसा कधी नसतो, पण ती द्यायचं थांबत नाही. आणि बापाच्या शर्टाला पदर नसतो, परंतु पोराला झाकायचं कधी थांबत नाही. अशी सगळी तुम्ही आई आणि वडील स्वरूपातील सगळी मंडळी आज इथं आहात. मी सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना प्रणाम करतो, नमस्कार करतो. माझं नाव आहे डॉक्टर अभिजित सोनावणे. भीक मागणाऱ्या लोकांमध्ये मी उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो आणि वैद्यकीय सेवा देता देता त्यांचं काहीतरी पुनर्वसन होत आहे का, त्या स्वयंपूर्ण होतील का याचा प्रयत्न करतो. जे काही करतो हे सगळं भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतो आणि म्हणून मला लोक भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात. इंग्लिशमध्ये डॉक्टर फॉर बेगर्स असं होतं. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या डिग्र्या असतात, परंतु भिकाऱ्यांचा डॉक्टर ही मला समाजाने दिलेली डिग्री आहे आणि मी ती डोक्यावर घेऊन नाचतो. मला त्या डिग्रीचा खूप आनंद आहे. लोकांना वाटतं मी हे काम करतोय म्हणजे फार कोणीतरी एखादी हुशार व्यक्ती असेल, तेजपुंज कोणीतरी व्यक्ती असेल, तर असं काही नाही आहे. मी 10वीत 2दा नापास आहे. 12वीत मी एकदा चुकून पास झालो सर. 12वीत मला भरघोस मार्क पडले होते. किती असतील तर 47% होते. तरी मला मेडिकलला ॲडमिशन मिळालं. काय मिळालं, कसं मिळालं मला माहीत नाही. किंवा ते रादर मी एक पुस्तक आणलं, त्या पुस्तकात आहे सगळं. मी मुद्दाम सांगितलं त्याचं कारण असं की मी एका खेड्यातला गरीब नाही म्हणता येणार, परंतु एक मध्यम वर्ग नावाचा एक वर्ग असतो आपल्याकडे. ना धड गरीब ना धड श्रीमंत, असा एक मध्यम वर्ग असतो आपल्याकडे. त्या मध्यम वर्गातला मी आहे. बापानी माझ्या फार काहीतरी मुश्किलीने मला डॉक्टर केलं, डॉक्टरची डिग्री दिली आणि डॉक्टरची डिग्रीचा कागद हातात दिल्यानंतर मला सांगितलं की बाबा, तुझ्या मागं अजून 2 पोरं आहेत, मला तुला डिग्री मिळवून दिली, आता तू बघ काय करायचं ते. मी शाळेमध्ये पूर्णतः वाया गेलेले एक नालायक कार्ट होतो. मग इतकं नालायक की मग 10वीत आणि 12वीतल्या लोकांना, मुलांना वाटत असतं की आपलं ध्येय काय असावं, आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, ऑन्कोलॉजिस्ट व्हावं, कॉम्प्युटरमध्ये काहीतरी काम करावं. माझं ध्येय होतं की आपण अरुण गवळीच्या टोळीमध्ये एखादा शार्प शूटर व्हावं, दाऊदच्या टोळीमध्ये जावं. म्हणजे असा मी जर चाललो तर लोकांनी घाबरावं. म्हणजे पिक्चरचा फार माझ्यावर मोठा प्रभाव होता. मी अमिताभ बच्चनचा फॅन तेव्हाही होतो, आत्ताही आहे. असं चाललो तर लोकांनी धडाधड खिडक्या लावाव्यात, मला लोकांनी घाबरावं असं मला वाटायचं. ॲक्च्युली त्या काळात 9वी 10वीमध्ये माझा प्रवास त्याच दिशेने सुरू होता. पण नंतर कळलं
की आपली कोणाला तरी भीती वाटते याच्यापेक्षा आपला कोणाला तरी आधार वाटतो याच्यात जास्त अक्कल लागते. गळ्यात बुलेटचे चेन टाकण्यापेक्षा गळ्यात स्टेथोस्कोप टाकायला जास्त अक्कल लागते. हे खूप नंतर कळलं. आमची शाळा होती, त्या शाळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपली शाळा होती तिथं आपण एक प्रार्थना म्हणायचो आपल्या शाळेची आणि त्याच्यानंतर जनगण मन व्हायचं आणि असं आपण सगळे लाईनमध्ये उभं असायचं. त्याच्यानंतर वर्गात जायचो. तर मी पूर्ण नालायक कार्ट वर्गात गेलेलो, बापाचं ऐकत नव्हतो, शिक्षकांचं काय ऐकणार आहे. असं लाईनमध्ये उभं मला राहायला सांगायचे. मी नेहमी लाईनच्या बाहेर उभा असायचो आणि आमचे गुरुजी मला म्हणायचे, अरे सोनावणे या लाईनमध्ये ये ना. माझ्या अंगात बच्चन घुसलेला. मी गुरुजींना माझ्या स्टाईलमध्ये उत्तर द्यायचो, गुरुजी हम जहाँ पे खड़े होते लाईन वैसे शुरू होती है. तुम्ही हसताय सर, गुरुजी आमचे बच्चन सुजवायचे. असा तो एक काळ होता. सांगायचा हेतू एवढाच की आज मला इथं बोलवलं, मला 10वीत किती मार्क आहेत त्याच्यासाठी नाही बोलवलं, मला 12वीत किती मार्क पडले त्याच्यासाठी नाही बोलवलं. मार्क हा फक्त एक आकडा असतो, तुमच्या अंगात गुण काय आहेत ते जास्त महत्वाचं असतं. आज मला इथं बोलवलं, तुम्ही आयुष्यात किती मार्क मिळवले त्याच्यासाठी नाही, आयुष्यात तुम्ही किती गुण उधळले त्याच्यासाठी बोलवले. म्हणून आज इथं मला बोलवलं. माझ्या लहानपणी ना, तुमच्या काळात म्हणजे आत्ता नाही आहेत मुलं, परंतु आत्ताच्या पोरांच्या काळात ना मार्कलिस्ट असते. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझ्या काळात ना गुणपत्रिका असायची. मार्क नाहीत महत्वाचे, अंगात गुण काय आहेत ते महत्वाचं. आपल्या अंगातले असलेले जे गुण आहेत ह्याला पॉलिश करणे, ह्याला फ्लरिश करणे हे जास्त महत्वाचं असतं. आईनं माकड म्हणून जन्माला घातलं, पुढं माणूस म्हणून जन्माला यायला मला खूप वेळ लागला. पुढं 15, 20, 25 वर्ष गेली आणि माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मला छान वाटायला लागलं. मी मगाशी सांगितलं खेड्यातला आहे. आई बापांनी खूप कष्ट करून मला डॉक्टर केलं, डिग्रीचा कागद दिला. बापांनी माझ्या सांगितलं, बाबा तू तुझं तू बघ. आता तुझं तू बघ म्हणजे मला काही जमणं शक्य नव्हतं. मी खूप थोडंसं फास्ट बोलतो का मला 40च मिनिटात सगळं माझं सगळं सांगायचं संसार. मला एका पोक्त आजीनं सांगितलं, त्या काळामध्ये माझ्याकडे दवाखान्यात टाकायला पैसे नव्हते, स्टेथोस्कोप घ्यायला पैसे नव्हते. स्टेथोस्कोप काय, माझ्या पायात चप्पल नव्हती. वडिलांची पॅन्ट अल्टर करून घालतो. माझे वडील जाड आहेत, मी बारकुळे जरा. वडिलांची पॅन्ट अल्टर करून घालत होतो, त्या पॅन्टीला बक्कल नसायचं, ते बक्कल दिसून येऊन शर्ट सोडलेला असायचा. विस्कटलेले केस, काळा सावळा, 6 फूट उंची. एका आजीने मला सांगितलं, तू इकडे दवाखान्यात टाकायला पैसे नाहीये तर तू एक काम कर बाळा, हल्ली होम डिलिव्हरीचा जमाना आहे, तू लोकांच्या घरोघरी का नाही जात, लोकांची दारं वाजवायची, विचारायचे पेशंट आहेत का, पेशंट असेल त्यांच्याच घरात जाऊन चेक करायचं. ना खुर्चीची गरज, ना टेबलाची गरज, ना कॉटची गरज, तिथंच त्यांच्या खाटीवर पेशंट चेक करायचा त्यांचा. मला आयडिया पटली. माझ्याकडे काहीच नव्हतं. घरातली रद्दी, माझी सायकल होती ती, आईच्या साड्या बिड्या सगळं विकून पहिला एक सेकंड हँड स्टेथोस्कोप विकत घेतला सर. त्याच्यानंतर काही औषधं गोळ्या विकत घेतली. आणि मग पुण्यात काय, पुण्यातली म्हणा मुंबईतली म्हणा संस्कृती, फ्लॅट सिस्टीम, तिथं काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी पुण्याच्या बाहेर जी खेडीपाडी होती त्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन मोटरसायकलवरती, मोटरसायकल माझी नव्हती, मित्राची मोटरसायकल होती, ते मित्राची मोटरसायकल उधारीवर घ्यायचो. दिवसभर मी सगळं ते सामान टाकायचो. सामान म्हणजे इकडे एक बॅग होती, इकडे एक बॅग होती, पुढे एक बॅग होती, मागे एक बॅग होती, अशा त्या सगळ्या मेडिसिन घेऊन जायचो आणि लोकांचे दारं वाजवायचो आणि म्हणायचो, दार वाजवायचं. एखादी मावशी दार उघडायची, मावशी म्हणायचे, बाबा कोण रे तू? मी म्हणायचं, मावशी मी डॉक्टर आहे. डॉक्टर? खाली स्लीपर, ती पॅन्ट कुठं, तो शर्ट कुठं, ते केस कुठं, तो केवढा काळा सावळा घामानं भिजलेलं पोरग, इकडे एक बँडवाल्यासारखं, इकडे एक बॅग, इकडे एक बॅग, मागे एक बॅग, पुढे एक बॅग, डोळ्यासमोर आणा चित्र. डॉक्टर असा कुठं असतो का? डॉक्टर असतो असा नेहरू सरांसारखा हँडसम दिसायला, एवढा छान, असा डॉक्टर असतो का माझ्यासारखा कुठं? लोकांना वाटायचं साला हे कंपाऊंडर आहे, पुण्यातलं भामटे, घरात येईल आमच्या, काहीतरी वस्तू चोरायला जाईल पळून, काय याचा भरवसा.
लोक मला घरात येऊ द्यायचे नाहीत. मी त्यावेळेला लोकांना, पेशंटना चेक करून गोळ्या औषधं देऊन 5 रुपये फी घेत होतो. ही गोष्ट मी 99ची सांगतो, 1999ची. लोक घरात येऊ देत नव्हते. जे लोक येऊ देत होते, आपल्याकडे बार्गेनिंग सिस्टम खूप आहे. 5 रुपये, आपण 15 रुपयाची मेथीची पेंडी असेल म्हणतो 10ला देतो का? 12ची कोथिंबीरीची जुडी असेल आपण म्हणतो 10ला देतो का, 8ला देतो का? समाज अजून बदललेला नाही. त्यावेळेला सुद्धा 5 रुपये फी घेत होतो. त्यावेळेला माझ्या वेळेला 4 आणि 8 आणे चालत होते. म्हणायचे 4 आणे घेतो का? 8, 2 पेशंटचे 8 आणे घेतो का? माझ्या बरोबरचे मित्र खूप पुढे गेले. कोणी 2 BHK घेतला, कोणी 3 BHK घेतला, कोणी घर घेतलं, कोणी गाडी घेतली, कोणी बंगला घेतला, कोणी कार घेतली. मी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पेशंट चेक करायचं आणि माझ्या खिशात मी चिल्लर मोजायचे 4 आणे 8 आणे असे खाली ठेवून. त्यावेळेला ते टोटल 37-38 रुपये व्हायचे. लाज वाटायची स्वतःची. पैसा कसा कमवावा कळत नव्हता. इतका माग लागलो तो पैसे मिळवण्याच्या, परंतु पैसा मिळत नव्हता. सकाळी 9 ते रात्री 9, 12 तास काम करत. हमाल पण एवढं काम करत नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत हमाल काम करतो. 6च्या पुढे बोलवून बघा, येत नाही. मी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत काम करायचो आणि 37, 38, 40 रुपये कमवायचो. फ्रस्ट्रेट झालो होतो, इरिटेट झालो होतो. पैसे कमवायचे होते आणि मला कळत नव्हतं यार काय करू मी पैसे कमवायला. आणि ते जितका मी पैशाच्या मागे जायचो तेवढे पैसे माझ्यापासून दूर पडायचे. अशा त्या काळामध्ये मला एक असंच एक मंदिर होतं छान, त्याला अशी पडवी होती मस्त, अशाच खरोखरच्या पायऱ्या होत्या. एका पायरीवर ते पायरीच्या पलीकडे एक आजोबा बसलेले असायचे, अत्यंत दीनवाण्या अवस्थेमध्ये. लोक त्यांना भिकारी समजून त्यांना कधी 4 आणे 8 आणे रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये द्यायचे. कधी खायला द्यायचे, कधी प्यायला द्यायचे, कधी काय द्यायचे, कधी काय द्यायचे. आणि मी ह्या पायरीवर बसून विचार करायचे, यार मी पैसे कसे कमवू, म्हणजे काय करू म्हणजे मला पैसे मिळतील. आणि पैसे मिळत नव्हते मला. अशा कंडिशनमध्ये एका दिवशी ते आजोबांनी, गाव छोटंसं होतं, छोट्याशा गावामध्ये सगळ्या गोष्टी कळतात, काय चाललंय नाही कळत. एकदा त्या आजोबांनी मला ते औषधं मागितली, काहीतरी मला आता आठवत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते काहीतरी म्हटले. मला बाबा गोळ्या देशील का? मी गोळ्या दिल्या. मला म्हटले पैसे किती झाले? मी म्हटलं आता भीक मागणाऱ्या माणसाकडनं आपण काय पैसे घेणार आहे, तर पण मला सांग ना पैसे किती झाले. मी म्हटलं बाबा मी गावातनं 5 रुपये घेतो, पण तुम्ही काय देऊ नका. ते म्हटलं असं कसं बाळा. त्यांनी भिकेमध्ये त्यावेळी जी जमा झालेली चिल्लर होती, ती चिल्लर अशी 2 ओंजळीत काढली आणि इथं अशी माझ्या पुढे ओतली आणि म्हटले ते घे तुला हे सगळे पैसे. मी सगळी चिल्लर मोजली तर 17 का 18 रुपये होते ते. मी म्हटलं बाबा अहो 18 रुपये ते. हा घे ना मग. अहो म्हटलं माझी फी एवढे होतच नाही, 5 रुपये घेतो मी. अरे असू दे, मला कुठे लागतात पैसे. एवढ्या छोट्या गावात काय खायला मिळत नाही आणि काही मिळत नाही. लोक मला खायला देतात, लोक मला शर्ट देतात, लोक मला पॅन्ट देतात, लोक मला सगळं देतात. पैशाचं करू काय? पैशाची गरज तुला आहे, मला नाहीये. त्यावेळी प्रश्न पडले यार, गरीब कोण आहे आणि श्रीमंत कोण आहे, भिकारी कोण आहे नेमकं. ज्यांच्या घराच्या बाहेर 4 व्हीलर लागले ते श्रीमंत आहेत की हा माणूस म्हणतोय मला गरज नाही पैशाची, तुला गरज आहे, तू ठेवते पैसे. एक भीक मागणारा माणूस एका डिग्री असणाऱ्या डॉक्टरला सांगतोय की पैशाची गरज मला नाही आहे, तुला आहे गरज, तू ठेव पैसे. त्या गोष्टीने मी भारावून गेलो. मी बाबांशी बोलायला लागलो. बोलता बोलता मला कळलं की बाबांना लोक भिकारी, मी भिकारी हा शब्द वापरत नाही, मी भिक्षकरी हा शब्द वापरतो किंवा याचक हा शब्द मी वापरतो. तुम्ही तोच शब्द वापरावा इथनं पुढच्या आयुष्यामध्ये अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. लोक रूढ अर्थाने त्यांना भिकारी म्हणायचे. तर मी त्या बाबांशी बोलायला लागलो. बोलता बोलता मला कळलं यार हे बाबा भिकारी नाही आहेत किंवा नव्हते. कर्नाटकामध्ये ह्यांचे 2 5 स्टार हॉटेल होते, परंतु त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या भावंडांनी त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल केलं होतं आणि त्यांना ही वेळ, ही अवस्था आली. ते जशी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, रावाचा रंक केला, तसं त्यांना त्यांच्या मिसेसला, दोघांना त्यांच्या पोरांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं होतं. त्यांच्या मिसेसचा मृत्यू 1.5-2 वर्षांपूर्वी रस्त्यावरच झाला होता आणि ते आत्ता बाबा देवाच्या बोलवण्याची वाट बघत कुठंतरी तिथं जगत होते, मरण येत नाही म्हणून. बोलता बोलता मला कळलं बाबा सुशिक्षित आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त सुसंस्कारित आहेत.
सुशिक्षित असलेला माणूस सुसंस्कारित असेल याची गॅरंटी नाही. पण बाबा सुशिक्षित सुद्धा होते आणि सुसंस्कारित सुद्धा होते. बाबाने मी म्हणायचो, बाबा तुम्हाला तर सगळं कळलंच आहे, तर मला पण सांगा ना पैसे कमवण्याचा मार्ग. तुम्ही खूप श्रीमंतीत होता, आत्ता अशी वेळ आली आहे तुमच्यावरती, मलाही काहीतरी मार्ग सांगा पैसे कमवण्याचे, श्रीमंत होण्याचे एका रात्रीमध्ये. मला पण असं मोठं व्हायचंय कोणीतरी, मला पण खूप पैसा पाहिजे, मला गाडी पाहिजे, घर पाहिजे, बंगला, मला सगळं पाहिजे. बाबांनी त्या आयुष्यात पैसे कमवण्याचा मार्ग मला कधीच नाही सांगितला, परंतु त्यांनी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना प्रत्येक वेळेला, बाबा सांगा ना मला पैसे कसे कमवू. बाबा म्हणायचे, अरे बाळा तू एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न कर. मी म्हणायचं चांगला माणूस व्हायचं म्हणजे इथे काय कपाळावर लिहून घेऊ का मी चांगला माणूस आहे. नाही रे बाळा, तुझ्या वागण्यातून बोलण्यातून दाखवून दे तू चांगला माणूस आहे. मी जस्ट नुकता पासआउट झालेलो होतो, तितकी मॅच्युरिटी नव्हती. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कानात यायच्या पण मनात कधी आल्या नाहीत.